कडाक्याचं ऊन पडलेलं असताना पावसाचा एकही थेंब नसताना नेपाळमध्ये जलप्रलय आलाय. कधीही कुणीही पाहिलं नसेल असा महाभयंकर जलप्रलय झालाय. या जलप्रलयाचे दृश्य पाहून अनेकांच्या काळजात धस्स होतंय. हवेच्या वेगानं पाणी आलं आणि पूल, टॉवर, इमारतींसहित सर्वच वाहून नेलं. गावाच्या गावं वाहून गेली. घरं, जनावरं आणि माणसं सुद्धा वाहून गेली. काहीच शिल्लक राहिलं नाही. शिल्लक आहे ते फक्त पाणी आणि गाळ. नागरिकांचा आक्रोश आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू. ज्या ज्या ठिकाणाहून पाणी वाहून गेलंय तिथं फक्त उरल्यात उद्ध्वस्तेच्या खुणा. या महाभयंकर जलप्रलयाचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. व्हिडिओ पाहिल्यावर कापरे भरल्याशिवाय राहणार नाहीत इतकं भीतीदायक दृश्य आहे. तिबेटमधून आलेल्या या महापुरामुळे नेपाळच्या रसुआ जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात संपूर्ण दनादान उडालेली आहे. हवेचा जेवढा वेग असतो त्या वेगानं पाणी नेपाळमध्ये शिरलं. येथील भोटेकोशी नदीला एवढा पूर आलाय की नदीचं असं रौद्र रूप पूर्वी कुणी कधीच असं पाहिलं नसेल. या नदीचं पाणी गावागावात घुसलं. त्यामुळे तिमुरे बाजार आणि रसुआच्या सीमावर्ती भागात मोठं नुकसान झालेलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजता तिबेटमधून अचानक महापूर आला. हा महापूर इतका भयानक होता की सर्व सामान वाहून गेलं. घरदारं, जनावरं आणि माणसंही वाहून गेली. काहीच उरलं नाही असं स्थानिकांनी म्हटलंय. पाण्याचा फ्लो अचानक वाढल्यानं रसुआ जिल्ह्यातील तिमुरे आणि सीमावर्ती भागात मोठं नुकसान झालंय. पाण्याबरोबर सर्वच साधन संपत्ती वाहून गेलेली आहे. इमारती, पूल आणि टॉवरही वाहून गेल्याचं नेपाळी सैन्याचं म्हणणं आहे. अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे.